नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. एस टी महामंडळाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, जो सवलतीधारकांसाठी खूप खूप खास आहे. यापुढे एस टीने प्रवास करायचा असेल आणि तुम्ही विविध सवलती घेत असाल तर तुमच्याजवळ NCMC कार्ड असणे आता बंधनकारक झालंय. मित्रांनो, आतापर्यंत अनेकदा खोटी ओळखपत्रे किंवा पुरावे दाखवून लोक सवलतींचा गैरवापर करत होते. हे एस टी महामंडळाच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात आली आहे. लवकरच राज्यभरातील प्रत्येक एस टी स्टँडवर मोहीम सुरू होणार आहे आणि त्यासाठी 3000हून अधिक एजंट्सना प्रशिक्षण देऊन नेमणूक केली आहे. ही मोहीम ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सोपी करणार आहे, कारण एस टी स्टँडवरच नोंदणी आणि सगळी माहिती मिळणार आहे. या कार्डचा मुख्य उद्देश म्हणजे सवलतींची अचूक नोंद ठेवणे, पूर्ण पारदर्शकता आणणे आणि भ्रष्टाचार थांबवणे. यामुळे रोख पैशांचा वापर जवळजवळ नाहीसा होईल आणि सर्व व्यवहार डिजिटल होणार आहेत. 11 फेब्रुवारी 2026च्या परिपत्रकानुसार आता सवलत घेण्यासाठी हे कार्ड नसेल तर प्रवास करता येणार नाही. म्हणजे एस टीचं डिजिटल रूपांतर खरंच वेगाने होते. आता प्रश्न असा आहे की हे कार्ड कोणाला मिळणार? मित्रांनो, विद्यार्थी जे शालेय किंवा तांत्रिक शिक्षण घेत आहेत त्यांचे हे कार्ड शाळा क्रमांकाशी जोडलेले असेल. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आधार कार्डाशी लिंक केलेलं कार्ड मिळेल. दिव्यांगांसाठी UDID नंबर जोडून स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांसाठी विभागीय कार्यालयातून हे कार्ड दिलं जाईल. एकूण 35हून अधिक सवलतींच्या प्रकारांसाठी हे बंधनकारक आहे. त्यामुळे अपात्र लोकांना सवलत मिळणार नाही. कार्डाची वैशिष्ट्य खूप सोपी आहे. नवीन कार्डची किंमत 199 रुपये GST सहित आणि जर तुमच्याकडे जुना स्मार्ट कार्ड असेल तर ते जमा करून 149 रुपयात तुम्ही नवीन घेऊ शकता. वॉलेटमध्ये किमान 100 रुपये भरता येतील. 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज करता येईल. रिचार्ज कुठे करायचा? ETIM मशीनवर, महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर, मोबाईल ॲपवर किंवा नियुक्त एजंटकडून सहजासहजी बस स्टँडवरच सगळं होईल. त्यामुळे ज्येष्ठ महिलांसाठी सोयीसाठी विशेष एजंट्स आहेत. मित्रांनो, लवकरच तुम्हाला तिकीट हातात न घेता फक्त हे कार्ड दाखवून प्रवास करता येईल. भ्रष्टाचारावर आळा बसेल. डिजिटल व्यवहार आणि पारदर्शकता यामुळे एस टी प्रवास आणखी सोपा होईल. जर तुम्ही सवलतीधारक आहात तर आता चुकीच्या गोष्टी थांबवा आणि जवळच्या बस स्टँडवर जाऊन चौकशी करा. ही मोहीम लवकरच सुरू होत आहे. धन्यवाद मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र.